थँक्यू मॅडम. मॉडर्न कॉलेज पुणे या कॉलेजचे कॉमर्स डिपार्टमेंटचे हेड कुलकर्णी मॅम आणि ज्यांनी या सेशनची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीने खूप एक्सपिरियन्स ज्यांनी बँकिंग सेक्टरमध्ये अकॅडमिक सेक्टरमध्ये घेतलेला आहे असे सन्माननीय गोसावी साहेब, की ज्यांनी ट्रॅडिशनल बँकिंग आणि बँकिंग या दोन्ही बँकिंग मधला जो डिफरन्स आहे तो टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून असेल, बँकिंग बिझनेसचा प्रोफाईल असेल आणि अपॉर्च्युनिटीज असतील, या दोन्ही दृष्टिकोनातून असणारा जो डिफरन्स आहे, जो डिफरन्स साहेबांनी यामध्ये कोट केला. आणि खरंच त्या दृष्टिकोनातून जर आपण मित्र पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फेजेस आपल्याला करता येतील, की ज्यामध्ये बिफोर नॅशनलायझेशन, आफ्टर नॅशनलायझेशन, बिफोर लिबरलायझेशन, आफ्टर लिबरलायझेशन आणि टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स या अनेक वेगवेगळ्या बेसवरती आपल्याला बँकिंग सेक्टरचं क्लासिफिकेशन करता येऊ शकतं. त्याच्या वेगवेगळ्या फेजेस करता येऊ शकतात. सर्वात महत्वाचा जो बदल आहे तो जो गोसावी साहेबांनी आता जो हायलाइट केला तो म्हणजे पूर्वी बँकिंग होतं आणि आता फक्त बँकिंग न राहता बँकिंग इन्स्टिट्यूशन्स या फायनान्शियल सुपर मार्केट झालेले आहे, की ज्या ठिकाणी पूर्वी केवळ त्या ठिकाणी डिपॉझिट ऍक्सेप्ट करणं असेल, लेंडिंग सर्व्हिसेस असतील, फंड ट्रान्सफर सर्व्हिसेस असतील, त्याचबरोबर काही प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटीज असतील, की या 4 गोष्टीवरती खूप सारा फोकस होता. मात्र आता अलीकडच्या काळातल्या जर बँका जर आपण पाहिल्या तर त्या हायटेक टेक्नॉलॉजी बेस्ड बँक्स तर आहेतच आहेत, प्रश्नच नाही, ज्याला आपण ओव्हरऑल इलेक्ट्रॉनिक बँकिंग असं आपण म्हणतो. परंतु याही पेक्षा जर आपण पाहिलं तर अलीकडच्या ज्या युनिव्हर्सल बँक्स आहेत, या युनिव्हर्सल बँक्स या पूर्वीच्या ट्रॅडिशनल बँकिंग सर्व्हिसेस बरोबरच त्या आज त्या ठिकाणी म्युच्युअल फंड सर्व्हिसेस ऑफर करतायत. त्याचबरोबर इन्शुरन्स सर्व्हिसेस त्या ठिकाणी ऑफर करत आहेत, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ऑफर करत आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा कंपनीज आहेत, सबसिडरीज ऑर्गनायझेशन आहेत, लोन कंपनीज आहेत, हाऊसिंग फायनान्स कंपनीज आहेत, त्याचबरोबर ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी कार किंवा व्हेकल फायनान्स करणाऱ्या ऑर्गनायझेशन असतील, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसचे न्यू मॉडेल्स त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे पूर्वीचा जो बँकिंग बिझनेस होता की त्या बँकिंग बिझनेस मधली एचआरची रिक्वायरमेंट आणि नवीन प्रकारचा जो बँकिंग बिझनेस आहे याच्यामधली बँकिंगच्या एचआरची रिक्वायरमेंट याच्यामध्ये खूप मोठा बदल झाला. केवळ आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी किंवा त्या दृष्टिकोनातून मी टेक्नोसेवी आहे, मला खूप चांगलं त्या ठिकाणी संगणक चालवता येतं किंवा मला आयटीचं ज्ञान आहे म्हणून केवळ त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतील असंही काही समजण्याचं कारण नाहीये. कारण जरी टेक्नॉलॉजी ही बँकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली असली तरी याच्यापेक्षा खूप सारे वेगवेगळे प्रोफाईल आज या बँकिंग सेक्टरमध्ये आहेत. आणि दुर्दैवानं आम्ही अनेक वर्ष त्या ठिकाणी पाहतोय, गेली 12 वर्ष मी बँकिंग सेंटर सुरू केलेलं आहे. डीजी कॉलेज ऑफ कॉमर्स हे रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे आणि या संस्थेच्या कॉलेजच्या माध्यमातून स्पेशली खरं मला आता इथे सांगायला थोडंसं अवघड वाटतंय, परंतु मला सांगितलं पाहिजे की आमची जी रुरल एरियातली जे स्टुडंट्स आहेत की बऱ्यापैकी त्या ठिकाणी बँकिंग करिअर करिता मुंबई आणि पुण्यामध्ये जाण्याचा त्यांचा ओढा होता. परंतु आम्ही पाहिलं की मुंबई आणि पुण्यामध्ये तिथे जाऊन राहण्याचा जो खर्च आहे, ट्युशनचा खर्च आहे, की जो आमच्या विद्यार्थ्यांना परवडत नव्हता आणि त्यामुळे आमचे विद्यार्थी या सेक्टरमध्ये जात नव्हते, असं एक आमचं ऑब्झर्वेशन. त्यामध्ये मग नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग सारख्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतील किंवा इतर वेगवेगळे कोचिंग क्लासेस असतील. आणि मग त्यावेळेला आम्ही असा विचार केला, का नाही आपण ही सर्व्हिस इथेच या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून द्यायची. आणि कुलकर्णी मॅडमच्या बरोबर चर्चा करत असताना मी यावरती बोललो देखील, की आम्ही एक सुरुवात केली आणि सुरुवातीला आम्हाला असा अनुभव आला की आमच्या या सेंटरला ऍडमिशन केवळ आमच्याकडे 7 विद्यार्थ्यांनीच ऍडमिशन घेतलं. परंतु मॅनेजमेंटचा सपोर्ट आणि जे काही वेगवेगळे जे फॅकल्टी मेंबर्स होते त्यांनी दिलेला सपोर्ट, बँकर्सनी दिलेला सपोर्ट, याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्यावरती सुरू केली. आणि आमचं सुदैव की त्या 7 विद्यार्थ्यांमधील एक कॅन्डिडेट हा त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्ट झाला. पर्सेंटेज वाईज विचार केला तर आमचा रिझल्ट खूप चांगला होता, परंतु ऍक्च्युअल नंबर, ऍब्सोल्यूट नंबर जर आम्ही पाहिले तर त्या ठिकाणी फार कमी होता. मात्र आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की आपण बँकिंग सेक्टर मधल्या IBPSच्या एक्झाम असतील
स्टेट बँकेच्या एक्झाम्स असतील, रिझर्व्ह बँकेच्या एक्झाम असतील, LIC GICच्या एक्झाम्स असतील, की याच्यासाठी आपण कोचिंग करू शकतो आणि ती सुविधा आपण विद्यार्थ्यांना इथं देऊ शकतो याचा एक आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि त्यानंतर आम्ही या सेंटरच्या दृष्टिकोनातून आणखी वेगवेगळ्या बॅचेस आम्ही अनाऊन्स केल्या आणि थोडंसं ऍडव्हर्टायझिंगचं टेक्निक देखील आपण वापरलं. आपण कॉमर्स फील्डमध्ये काम करतोय, ऍडव्हर्टायझिंगचा इफेक्ट हा असतोच. तर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट आम्हाला पुढे असा दिसला की या बॅचेस करिताचं एनरोलमेंट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 10 वर्षामध्ये या सेंटरच्या माध्यमातून 476 कॅन्डिडेटना आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, IDBI बँक, ICICI बँक, त्याचबरोबर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या काही मेजर बँक्स आहेत की जिथे आमचे रिक्रुटमेंटचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि या सर्व वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर बँक्समध्ये आणि काही प्रायव्हेट सेक्टर बँक्समध्ये अगदी प्रोबेशनरी ऑफिसर असतील, स्पेशालिस्ट ऑफिसर असतील, IBPS क्लर्क असतील किंवा RRB ऑफिसर स्केल 1 ची पोस्ट असेल आणि काही विद्यार्थी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट या पदापर्यंत पोहोचू शकलेले आहेत. या सर्वांच्या पाठीमागे आम्ही जे काही त्या ठिकाणी काम केलं त्याचा एक खूप चांगला आउटपुट आम्हाला मिळत गेला आणि त्याच्यातून आमचा कॉन्फिडन्स खूप वाढत गेला. आज मला सांगायला आनंद वाटतो की या सेंटरकडे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बारामतीचा भाग, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि काही नगर जिल्ह्यातील स्टुडंट्स या माझ्या सेंटरकडे त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असतात आणि त्या ठिकाणी आपलं करिअरच्या दृष्टिकोनातून खूप चांगली तयारी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधाचा लाभ घेत आहेत. या सर्वातून आम्हाला त्या ठिकाणी खूप चांगला कॉन्फिडन्स मिळाला आणि विद्यार्थ्यांनाही कॉन्फिडन्स असा मिळाला की इथे ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करता येऊ शकतं. तर या संपूर्ण 10 ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काही लर्निंग एक्सपिरियन्सेस घेतले. की आम्हाला सुरुवातीला जो स्ट्रगल करावा लागला तो म्हणजे या विद्यार्थ्यांना MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वे रिक्रुटमेंट या सेक्टरकडून बँकिंग सेक्टरकडे डायव्हर्ट करण्याचं. कारण हे खूप मोठं चॅलेंज रुरल आणि सेमी अर्बन एरियामध्ये आहे. कदाचित आपल्याला त्याची माहिती असेल देखील. कारण पुण्यामध्ये येणारे सुद्धा बहुतांश विद्यार्थी सेमी अर्बन आणि रुरल एरियामधून देखील आलेले असतात. आणि ते आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी PSI व्हायचंय, पोलीसमध्ये भरती व्हायचंय, तहसीलदार व्हायचंय, जिल्हाधिकारी व्हायचंय, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा त्यांच्या आहेत. मात्र बँकिंग हे देखील त्यापेक्षा खूप उत्तम सेक्टर आहे आणि जिथे स्वतःचं करिअर करण्याबरोबरच सोशल सर्व्हिसेस ऑफर करण्यासाठी समाजाचं आर्थिक उन्नती किंवा सामाजिक उन्नती करण्यासाठी आपण काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि त्यांच्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये ऍज एन एजंट म्हणून आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येऊ शकतं. ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजवणं हे एक आमच्यासमोर खूप मोठं चॅलेंज होतं आणि आम्ही ते स्वीकारलं. खूप मोठ्या प्रमाणात आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केल्या, महाविद्यालयापर्यंत छोट्या छोट्या आम्ही पोहोचलो. त्यांना या बँकिंग सेक्टर बद्दल सांगितलं, या बँकिंग सेक्टरमध्ये असणाऱ्या अपॉर्च्युनिटी बद्दल आम्ही बोललो आणि त्याच्या बेनिफिट्स बद्दल आम्ही बोललो. की तेव्हा आम्हाला थोडासा रिस्पॉन्स त्याच्यामधून मिळत गेला आणि आता आम्हाला समाधान आहे की खूप चांगल्या पद्धतीने अवेअरनेस या स्पेशली रुरल आणि सेमी अर्बन एरियामध्ये हा तयार झालेला आहे. कारण आम्ही दुसरीकडे असं पाहिलं, कदाचित गोसावी साहेब देखील या माझ्या मताशी सहमत असतील. गेली 5 वर्ष मी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये चेअरमन, डायरेक्टर आणि अनेक ठिकाणी कन्सल्टंट म्हणून काम करतोय. तर मी देखील जे पाहिलं ते कदाचित माझ्यापेक्षा अधिक गोसावी साहेबांनी पाहिलं असेल की महाराष्ट्रामधल्या ज्या काही बँकेच्या ब्रांचेस आहेत, मग त्याच्यामध्ये स्पेशली नॅशनलाइज बँक्स आणि प्रायव्हेट सेक्टर बँक जर आपण पाहिल्या तर एका बँकेच्या ब्रांचमध्ये जर आपण एव्हरेजली 10 एम्प्लॉई आहेत असं जर आपण कन्सिडर केलं, कमी जास्त असू शकतात, तर त्या 10 एम्प्लॉईमध्ये 2 किंवा 3च एम्प्लॉई महाराष्ट्रीयन आहेत. मोठ्या रँकच्या बाबतीमध्ये मी बोलतोय. कदाचित असिस्टंट, अटेंडंट या पदावरती महाराष्ट्रीयन लोकांची संख्या जास्त असेल. परंतु हायर रँकला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हे एक चित्र सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग बऱ्याच वेळेला महाराष्ट्रीयन युवकाची कशी मानसिकता आहे की इतर राज्यातून येतात आणि आमच्या राज्यातल्या बँकांच्या शाखा, हेड ऑफिसेस यांच्यामध्ये मोठ्या पदाच्या नोकऱ्या यांना मिळतात आणि आम्हाला मात्र या ठिकाणी अपॉर्च्युनिटी मिळत नाही, अशी एक शोकांतिका, असा एक द्वेष आम्ही या युवकांच्या मध्ये पाहिलेला आहे. कदाचित तो आपल्यालाही त्या ठिकाणी निदर्शनास आलेला असू शकेल. परंतु याच्या कारणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न युवक आणि युवकांना मार्गदर्शन करणारे जे काही लोक आहेत की ते करतात की नाही याच्याबद्दल मला शंका आहे.
कारण मी इतर राज्यामध्ये देखील या IBPS सेंटर किंवा बँकिंग रिक्रुटमेंटचे कोचिंग क्लासेस चालतात, तिथे मी गेलो. तिथे आम्ही पाहिलं की तिथे अगदी त्या ठिकाणी HSC पास झाल्यानंतर की त्यांना या बँकिंग सेक्टर बद्दलची माहिती दिली जाते, IBPS एक्झामची माहिती दिली जाते, RBIच्या एक्झामची माहिती दिली जाते आणि त्यांना कोचिंग केलं जातं. मात्र आपल्याकडे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर परीक्षा म्हटलं की पटकन या विद्यार्थ्यांना फक्त MPSC आठवते, इवन दो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सुद्धा फार कमी लोकांना माहिती. पण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला बँकिंग सेक्टर मधल्या एक्झाम्स माहित नसतील, तिथे कुठल्या पोस्ट असतात ते माहित नाही, त्याचा सिलेबस काय असतो माहित नाही, तिथे अप्लाय कुठं केलं जातं, त्याचं सिलेक्शन कसं होतं हेही आपल्याला माहित नसतं. आणि असं असताना केवळ बँकांना दोष देऊन किंवा अपॉइंट करणाऱ्या एजन्सीला किंवा अथॉरिटीला दोष देऊन चालणार नाही. तर आपल्या विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, आपल्या युवकांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे हे चित्र बदलण्यास फार वेळ लागणार नाही. कारण हा प्रयोग आम्ही त्या ठिकाणी सक्सेस करत आहोत. कारण आज आम्ही पाहतोय की आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या बँकेच्या ब्रांचमध्ये गेल्यानंतर DG कॉलेज ऑफ कॉमर्सच्या IBPS सेंटरचे विद्यार्थी ऑफिसर, क्लर्क किंवा मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदावरती आम्ही पाहतोय आणि हे बदलणारं चित्र पाहून आम्हाला खूप आनंद होतो. आपणही मित्र हे चित्र बदलू शकतो आणि हे चित्र बदलण्यासाठी दोन वेगवेगळी कारण आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रीयन युवकांच्या मध्ये बेरोजगारीचं प्रमाण अलीकडे वाढत चाललेलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे की त्या ठिकाणी रोजगार मागणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याला कुठेतरी जस्टिस द्यायचं असेल, या हाताने काम द्यायचं असेल, या ब्रेनला काम द्यायचं असेल, तर त्या ठिकाणी बँकिंग अँड फायनान्स सेक्टरकडे वळलं पाहिजे, या परीक्षांच्याकडे गेलं पाहिजे, या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सहभागी झालं पाहिजे. दुसरीकडे आज जर आपण पाहिलं तर बँकिंग संस्थांच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिल्या जात आहेत, या सर्व्हिसेस ज्या पद्धतीने डिलिव्हर केल्या जात आहेत, यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. स्पेशली रुरल आणि सेमी अर्बन एरियाच्या बाबतीत जर पाहिलं तर आजही सामान्य माणसाला या नॅशनलाइज बँक्स किंवा त्या ठिकाणी ज्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत त्या आपल्या वाटत नाही. त्याची अनेक कारण आहेत. कारण तिथे बसलेला प्रमुख कदाचित महाराष्ट्रीयन नाहीये, त्याच्या समस्या समजून घेणारा नाहीये, त्याचे आर्थिक प्रश्न सोडवून घेण्यासाठी या ठिकाणी अत्यंत आपलेपणानं त्याची चौकशी करणारा ऑफिसर तिथे आहे की नाही याच्याबद्दल त्याला शंका आहे. मात्र त्याला पतसंस्था आपली वाटते, क्रेडिट सोसायटी आपली वाटते, त्याला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आपल्या वाटतात, त्याला DCC बँक आपली वाटते. मात्र या बँकांच्याकडे आजही आपुलकीची भावना ही त्या ठिकाणी निर्माण झालेली नाही, असं माझं ठाम मत आहे. मी याच्यावरती खूप सारं संशोधन देखील केलेलं आहे की लोकांना वाटतं की या बँकेत बसलेला महाराष्ट्रीयन माणूस जर असेल तर तो माझं मत समजून घेऊ शकतो, माझ्या समस्या सोडवू शकतो आणि आपुलकीनं त्या प्रश्नाकडे पाहू शकतो. मात्र अनेक बँकांच्या मध्ये असं दिसत नाही. रुरल एरियामध्ये तर त्याहून भयानक प्रश्न आहे. कारण तिथे बसलेल्या अधिकाऱ्याला मराठीच बोलता येत नाही आणि त्यामुळे त्याचे प्रश्न समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच उरत नाही. हेही चित्र त्या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. कदाचित शहरी भागामध्ये हे चित्र थोडंसं वेगळं आहे. शहरी भागामध्ये प्रश्न वेगळे आहेत, समस्या वेगळ्या आहेत आणि सिच्युएशन वेगळी आहे. या परिस्थितीमधून आपल्या लोकांच्या पर्यंत बँकिंग सर्व्हिसेस अधिक इफेक्टिव्हली, अर्थात पोहोचलेल्या नाहीत असं अजिबात मी म्हणणार नाही, अधिक इफेक्टिव्हली पोहोचवण्यासाठी त्यांना बँका आपल्या वाटतील या पद्धतीने सर्व्हिस डिलिव्हर करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी एक चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युट करणाऱ्या या बँक्स त्या पुढे आणण्याकरिता, कारण नॅशनलायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह ते होतं. मात्र याच्यासाठी मित्रहो तुम्हाला पुढे यावं लागेल. कारण तुम्हाला माहितीये पुण्याच्या आजूबाजूची इकॉनॉमी काय आहे, तिथलं ऍग्रिकल्चर काय आहे, तिथले उद्योग काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, तिथली सोसायटीतले प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांचे आर्थिक प्रश्न काय आहेत आणि ते सोडवण्यासाठी ऍज अ बँक म्हणून मी नेमकं काय केलं पाहिजे आणि मी माझ्या वरिष्ठांना, पॉलिसी डिसिजन घेणाऱ्यांना मी काय इनपुट्स दिले पाहिजेत की ज्यामुळे भविष्यात येणारे प्रश्न देखील त्यांना सोडवण्यासाठी पॉलिसी ह्या त्या ठिकाणी नव्याने डिझाईन करता येईल. या सगळ्या कामासाठी मुलांनो तुमची गरज आहे आणि तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल, या ज्या प्रश्नांची जाण असणारा युवा वर्ग जेव्हा या बँकेमध्ये येईल तेव्हा अधिक इन्क्लुझिव्ह बँकिंग खऱ्या अर्थानं होईल असं त्या ठिकाणी मला वाटतं. आणि याकरिता की आपण या बँकिंग सेक्टरच्या बद्दल आणि त्याच्या रिक्रुटमेंट बद्दल अधिक माहिती घेण्याची आवश्यकता आहे असं त्या ठिकाणी मला वाटतं. मित्रो, या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स आहेत, नॅशनलाइज बँक्स आहेत, ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत, न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत.
रिजनल रुरल बँक्स आहेत, आपण सर्व या बँका अभ्यासक्रमामधून शिकत असाल, मी वेगळं काही पुन्हा सांगण्याची गरज नाही. परंतु यापैकी तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जर कोणत्या असतील, तर आज खूप मोठ्या प्रमाणात नॅशनल बँकांच्या मध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, ऑब्झर्व्ह केलं असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की आयबीपीएस स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 5,000 क्लर्क भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती. गेल्याच आठवड्यामध्ये त्याची मुदत संपलेली आहे. त्याचबरोबर रिजनल रुरल बँकांच्या मध्ये 10,753 पदांची भरती करण्याची ऍडव्हर्टाइजमेंट सध्या आलेली आहे. त्याचे ऍडव्हर्टाइजमेंटचे ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस सुरू आहे. परंतु खूप साऱ्या युवकांना याची माहितीच नसते आणि त्यामुळे ज्याला माहिती होतं, ज्याला अप्लाय करता येतं, तो अप्लाय करतो, अभ्यास करतो, पास होतो आणि तिकडे बँकेत सिलेक्ट होतो. मात्र आपल्याला याची माहितीच मिळत नाही आणि आपण तिकडे अप्लाय करत नाही आणि आपण त्या बँकेमध्ये जात नाही आणि मग आपण त्या बँकांना दोष देतो की यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांना घेतलं जात नाही किंवा घेतलंच गेलं नाही. तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर अलीकडे नव्याने जे आलेल्या स्मॉल फायनान्स बँक जे आहेत की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी आज उपलब्ध आहेत. प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या मध्ये अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. कारण जर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीत जर पाहिलं, तर अशा अनेक बँक आहेत की त्या ऍट ए टाइम 300-400 ब्रांचेस घेऊन मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या बँका जेव्हा मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या ब्रांचेस घेऊन उतरतात, तेव्हा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हे मनुष्यबळ जर त्यांना महाराष्ट्रातून मिळालं, तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपला प्रश्न सुटेल आणि त्या बँकांना देखील चांगले एम्प्लॉय मिळतील. आणि याच्यासाठी आपण या संधींचा शोध घेणं आणि तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तशीच बाब आज इन्शुरन्स सेक्टर मधले अभ्यासक सांगतात की अजूनही 60% इन्शुरन्स बिझनेसचं पोटेन्शियल अजूनही त्या ठिकाणी अनयुटिलाइज्ड आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नवीन प्रायव्हेट सेक्टर मधल्या इन्शुरन्स कंपनीज त्यामध्ये पुढे येत आहेत. त्यांनाही मनुष्यबळाची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि तिथेही आपल्याला खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज या उपलब्ध आहेत. परंतु या ठिकाणी या सेक्टरमध्ये नेमक्या कोणत्या त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, हे जर आपण पाहिलं तर त्याचं क्लासिफिकेशन 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण करू शकतो. स्क्रीनवरती आपण पाहत असाल, क्लर्क किंवा असिस्टंट. अलीकडे त्या ठिकाणी क्लर्क या पदाचं नॉमिनिक्लेचर खूप साऱ्या बँकांनी चेंज केलेलं आहे आणि त्याला आता आपण असिस्टंट, मग ज्युनियर असोसिएट वगैरे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नॉमिनिक्लेचर आपल्याला पाहायला मिळतात. तर या क्लेरिकल केडरच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं, तर वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंटचं काम करणारी आयबीपीएस म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी या राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये क्लर्क रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट येत असते, प्रतिवर्षी येत असते. आणि साधारण याची जर क्वांटिटी जर आपण पाहिली, ऍडव्हर्टाइजमेंट मधले नंबर जर आपण पाहिले, तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे 10,000 ते 7,000 क्लर्कची ऍट ए टाइम ऍडव्हर्टाइजमेंट प्रतिवर्षी येत असते. म्हणजे एवढी बल्क रिक्रुटमेंट या आयबीपीएसच्या एक्झामच्या माध्यमातून होत असते. याच कॅटेगरीमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर स्टेट बँक ऑफ इंडिया देखील दरवर्षी एसबीआय ज्युनियर असोसिएट्स जनरलिस्ट, एसबीआय ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट या 2 कॅटेगरीच्या अंतर्गत रिक्रुटमेंट करत असते. तर यामध्ये ज्युनियर असोसिएट जनरलिस्ट करिता कोणत्याही शाखेचा पदवीधर हा अप्लाय करू शकतो. अनेक वेळा त्यांनी ऍपियर स्टुडंटला देखील अलाउड केलेलं आहे, परंतु त्या जाहिरातीनुसार त्यावेळेला बऱ्याच वेळेला अवलंबून असतं. साधारणपणे मे महिन्यामध्ये जर ऍडव्हर्टाइजमेंट आली तर ऍपियर स्टुडंटला अलाव केलं जातं. त्याच्या आधी किंवा नंतर जर त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आली तर ऍपियर स्टुडंट म्हणजे लास्ट सेमिस्टरला जे ऍपियर आहेत त्यांना अलाउड केलं जात नाही. त्या जाहिरातीनुसार त्या ठिकाणी. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर मधून डिग्री घेतलेल्या कॅन्डिडेट करिता स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आरबीआय असिस्टंटची पोस्ट असते, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. बँक एक्झिक्युटिव्ह वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकांच्या करिता ही रिक्रुटमेंट असते. बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट्स, त्याचबरोबर बँक असिस्टंट अशा अनेक वेगवेगळ्या टायटल खाली क्लेरिकल किंवा असिस्टंट या केडरच्या एक्झाम कंडक्ट केल्या जात असतात. क्लेरिकलची कॅटेगरी. दुसरा प्रकार याच्यामधला जो आहे तो म्हणजे डायरेक्ट एंट्री लेवलला जर तुम्हाला ऑफिसर या केडरमध्ये एंट्री करायची असेल, तर त्याकरिता ऑफिसर या कॅटेगरीमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर की ज्याला आपण पीओ असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, मॅनेजमेंट ट्रेनिंग या दोन्ही एक्झाम ऍट ए टाइम घेतल्या जात असतात आणि त्यांच्या ऍटिट्यूडनुसार प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग हे पोस्टिंग दिलं जात असतं. त्याचबरोबर असिस्टंट मॅनेजर
RBI ऑफिसर ग्रेड बी जनरल कॅटेगरी, RBI ऑफिसर ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च, RBI ऑफिसर ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, सेबी ऑफिसर, नाबार्ड ऑफिसर, नॅशनल हाऊसिंग बँक, एक्झिम बँक यासारख्या नॅशनल अथॉरिटीज ज्या आहेत, ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत, याही संस्थांद्वारे दरवर्षी या ऑफिसर केडरमध्ये वेगवेगळ्या पोस्ट करिता, वेगवेगळ्या डिपार्टमेंट करिता रिक्रुटमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. आणि या कॅटेगरीच्या अंतर्गत देखील आपल्याला खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तिसरी कॅटेगरी जी असते, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर याही कॅटेगरीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च, त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हे दोन विभाग वगळता इतर सर्व पदांच्या करिता कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतो. इथे कॉमर्स, इकॉनॉमिक्स किंवा काही स्पेशल मॅनेजमेंट याच कॅटेगरीमधून, याच विषयामधून पदवी घेतलेली असली पाहिजे असं अजिबात बंधन नाही. मगाशीच गोसावी साहेबांनी उल्लेख केला की पूर्वी एक काळ असा होता की कॉमर्स इकॉनॉमिक्सच्या कॅन्डिडेटला खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी होत्या बँकिंगमध्ये. मात्र आता ते चित्र राहिलेलं नाहीये, चित्र झालेलं आहे. कदाचित गोसावी साहेब ऍग्री होतील. या बँकेमध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी कमी झालेले आहेत, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी वाढलेले आहेत. करेक्ट, बरोबर. 10 वर्ष पाहतोय ते. कारण आयबी क्लर्क साठी सुद्धा माझ्याकडे जर 60 ची बॅच असेल तर या बॅच मध्ये 30-35 विद्यार्थी हे इंजिनिअरिंगचे असतात आणि ते आयबी क्लर्क होऊ इच्छितात. कारण त्यांना माहिती आहे मी आता जरी क्लर्क झालो तर फ्युचरमध्ये इंटरनल प्रमोशन मधून मला ऑफिसर पर्यंत पोहोचता येणार आहे आणि हा चंचू प्रवेश त्यांना करायचा असतो ऍट एनी कॉस्ट. आणि त्यामुळे इकडे येणाऱ्यांच्या जर संख्या जर आपण पाहिली तर इंजिनिअरिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ऍग्रिकल्चरचे कॅन्डिडेट याच्यामध्ये आहेत आणि फॉलोड बाय सायन्सचे देखील स्टुडंट्स आहेत. मी कॉमर्सचा टीचर म्हणून मला बऱ्याच वेळेला प्रश्न असा पडतो की मग कॉमर्सचे विद्यार्थी कुठे आहेत, ते काय करतायत की जे खऱ्या अर्थाने या सेक्टरसाठी तयार झालेले आहेत. ते अनेक वेगवेगळे कॉमर्सचे जे एरियाज आहेत त्याच्यातलं बँकिंग अँड फायनान्स इज वन ऑफ द एरिया आणि हा एक महत्वाचा एरिया आहे की ज्याचं ऍक्च्युअल ट्रेनिंग त्यांनी क्लासमध्ये घेतलेलं आहे आणि ते मात्र इकडे कुठंच येत नाहीत. असं का होतंय तर याच्यामध्ये एक बाब आम्हाला जी फाइंड आउट करता आली ती म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग या दृष्टिकोनातून आजपर्यंत त्यांना ट्रेनिंग देण्याची व्यवस्था यांच्या प्रोग्राममध्ये कुठेही नाही. कदाचित काही विद्यापीठामध्ये सुरू झाली असेल माहित, परंतु अभ्यासक्रमामध्ये थेट हा भाग कुठे येत नाही. मात्र इंजिनिअरिंग आणि इतर फॅकल्टीकडे कमी अर्थाने हा भाग कुठे ना कुठेतरी त्यांना शिकवला जातो डायरेक्टली इनडायरेक्ट. आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं या परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. आता तिसरी कॅटेगरी जी आहे ती आहे स्पेशालिस्ट ऑफिसर. त्याच्यावरती आज मी जास्त बोलणार नाही कारण बरेचसे कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत आणि त्यामुळे ही कॅटेगरी फारशी त्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेबल नाही, काही पोस्ट वगळता. स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरमध्ये देखील स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक, IBPS आणि इतर वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह बँक रिक्रुटमेंट करत असतात. यामध्ये IT ऑफिसर, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, राजभाषा अधिकारी किंवा ज्याला आपण हिंदी ऑफिसर असं आपण म्हणतो, हिंदी भाषा अधिकारी, लॉ ऑफिसर, ह्युमन रिसोर्स ऑफिसर, पर्सनल ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, CS चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी, ट्रेझरी ऑफिसर, रिसर्च ऑफिसर या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट केली जात असते. मात्र याकरिता त्या सेक्टर मधलं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे फारसं मी या एरियावरती आत्ता फोकस नाही करणार. आपण याची अधिक माहिती IBPSच्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला मिळू शकेल. कॉमर्सचा मेन तो एरिया आहे की त्या दृष्टिकोनातून उपयोगी पडेल, यावरतीच आज आपण बोलूया. अर्थात यातले HR ऑफिसर, पर्सनल ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, ट्रेझरी ऑफिसर याकरिता तुम्ही देखील अप्लाय करू शकता. मात्र त्याच्यामधलं स्पेशलायझेशन MBA असेल, मास्टर डिग्री असेल ही तुम्हाला त्याच्यामध्ये करायला लागेल. तर आता या सगळ्या वेगवेगळ्या पोस्ट जर आपण पाहिल्या तर याच्या बरोबरच रिजनल रुरल बँक की ज्याला आपण प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणतो RRB, या RRB मध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज क्लिनिकल लेवलची रिक्रुटमेंट असते. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1, स्केल 2, स्केल 3 या 3 कॅटेगरीमध्ये असिस्टंट मॅनेजर, ऍग्रिकल्चर ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, ट्रेझरी ऑफिसर, लॉ ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, IT ऑफिसर, जनरल बँकिंग ऑफिसर, सिनियर मॅनेजर या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये रिक्रुटमेंट होत असते. हेही लक्षात आणून देतो
की इतर युपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून ज्या होणाऱ्या रिक्रुटमेंट असतात तिकडे थोडंसं केडर आणि रँकिंग वेगळ्या पद्धतीचं असतं. तिकडे आपल्याला माहिती आहे की सुपर क्लास 1, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, म्हणजे यातले सुपर क्लास 1 किंवा क्लास 1 ची पोस्ट ही उच्च पोस्ट आपण मानतो, आणि क्लास 2 आणि त्याच्या पुढच्या जर पोस्ट असतील तर ते आपण त्यापेक्षा पोस्ट. परंतु बँकिंग सेक्टरमध्ये जर तुम्ही पाहाल तर एंट्री लेवलची जी पोस्ट असते त्याला ऑफिसर स्केल 1 असं म्हटलं जातं, आणि तो प्रमोट होत जातो तसं स्केल 2, स्केल 3, स्केल 4 आणि हायर रँक पर्यंत तो त्या ठिकाणी पोहोचू शकतो. ज्या पोस्ट असिस्टंट किंवा ऑफिसर स्केल 1 या कॅटेगरी पर्यंत असतात त्या पोस्टसाठी कुठल्याही प्रकारच्या बँकिंग फायनान्स मधल्या एक्सपिरियन्सची आवश्यकता नसते. केवळ तुम्ही ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक. मात्र स्केल 2 पासून पुढे जर आपण पाहिलं तर त्या फील्ड मधलं, फॉर एक्झाम्पल मार्केटिंग ऑफिसर स्केल 2 असेल तर मार्केटिंग मधला तुम्हाला किमान 2 वर्ष, काही बँका 5 वर्षाचा एक्सपिरियन्स डिमांड करतात, तर तेवढा किमान एक्सपिरियन्स त्या फील्ड मधला तुमचा असणं आवश्यक आहे. ट्रेझरी मॅनेजर असेल तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिस मधला तुमचा एक्सपिरियन्स असावा लागेल. अर्थात हे केडर 2 साठी आहे, स्केल 2 साठी, की जो आता सध्या तुम्हाला त्यामुळे फार काही फोकस मला आता तिथे करण्याची गरज वाटत नाही. परंतु फ्युचरमध्ये तुम्हाला तिकडे जायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याची अधिक माहिती घ्या. याच्या व्यतिरिक्त ज्या दरवर्षी एक्झाम कंडक्ट केल्या जात असतात त्यामध्ये आरबीआय असिस्टंट मॅनेजर, आरबीआय ऑफिस अटेंडंट, की जी त्या ठिकाणी क्लेरिकल लेवल पेक्षा देखील लोअर लेवलच्या कॅटेगरी मधली रिक्रुटमेंट असते. परंतु याच्यामध्ये क्वांटिटी जर पाहिली, नंबर जर पाहिले तर गेली 2 वर्ष मी पाहतोय की ऍडव्हर्टाइजमेंट येते 300, 500 या नंबर्सनी या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट येते, आणि तिथे 12वी वरती रिक्रुटमेंट जे 12th पास आहे ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेमध्ये ज्युनियर इंजिनियरची रिक्रुटमेंट होत असते. वेगवेगळ्या डीसीसी बँक्स मध्ये क्लर्क मॅनेजरची रिक्रुटमेंट होत असते. आणि मी तुम्हाला आठवण करून देईन आता की गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने या डीसीसी बँकांना आपली जी काही रिक्रुटमेंटची जी प्रोसेस आहे ती कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून करण्याबाबतचे आदेश हे केलेले आहेत. आणि त्यामुळे बहुतांश डीसीसी बँका, कॉपरेटिव्ह बँका आता या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिक्रुटमेंट करत आहेत, आणि ज्याचा सिलेबस अभ्यासक्रम हा आयबीपीएसच्या एक्झामच्या समकक्षच असतो, त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल वाईज असू शकतो. त्याचबरोबर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहेत की ज्या क्लर्क, असिस्टंट, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या वेगवेगळ्या टायटलनी रिक्रुटमेंट करतात. प्रत्येक बँकेमधलं त्या पोस्टचं नॉमिनिक्लेचर किंवा टायटल हे वेगवेगळं आहे, मात्र समकक्ष आहेत. त्या क्लर्क असेल, बिझनेस डेव्हलपमेंट असेल, असिस्टंट असेल, असिस्टंट मॅनेजरची रिक्रुटमेंट केली जाते. एलआयसी, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टंट असेल, एओ असेल. जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत की ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत की ज्याच्यामध्ये असिस्टंटची रिक्रुटमेंट असते, ऑफिसरची रिक्रुटमेंट असते. या सर्व ज्या काही आतापर्यंत आपण जे वेगवेगळ्या पोस्ट पाहिल्या यामधल्या एक 10% पोस्ट जर वगळल्या, उर्वरित सर्व पदांच्या ऍडव्हर्टाइजमेंट दरवर्षी येतच असतात. आणि हा माझा गेला अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि या बहुतांश परीक्षांचा अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी जवळजवळ 80% सिलेबस हा सेम असतो. त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर ही कॅटेगरी वगळता इतर सर्व परीक्षांच्या साठी अभ्यासक्रमाचे कंटेंट हे सारखेच आहेत. त्याच्यामध्ये फक्त मार्कांचं डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं, त्याच्यामध्ये वेटेज वेगळं असतं, डिफिकल्टी लेवल फक्त क्वेश्चनची वेगवेगळी असते. म्हणजे माझं एक असं मत झालेलं आहे या 10 वर्षामध्ये, जर आपण या बँकिंग एक्झाम साठीचे 5 महत्वाचे जे कंटेंट आहेत की ज्याच्यावर पुढे आपण चर्चा करणार आहोत, त्याची जर तुम्ही तयारी केली तर एका वर्षामध्ये तुम्ही त्या अभ्यासक्रमाच्या बेसिसवरती किमान 12 एक्झाम तुम्ही देऊ शकता. आणि मला नाही वाटत की एवढ्या एक्झाम दिल्यानंतर आपल्याला एकाही ठिकाणी, मला खात्री आहे डेफिनेटली तुम्हाला यामध्ये सक्सेस मिळू शकेल. फक्त तुम्ही याच्याकडे फोकस करण्याची गरज आहे. तर सर्वसाधारणपणे एज क्रायटेरिया जो असतो तो पोस्टनुसार, बँकेनुसार थोडाफार त्याच्यामध्ये वेगवेगळा असतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एज क्रायटेरिया. परंतु एक इन जनरल क्रायटेरिया जे आहेत ते जर आपण पाहिले तर क्लर्क, असिस्टंट आणि बीडीए करिता कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर याच्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. प्रायव्हेट बँक्स बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स, कॉमर्स किंवा मॅनेजमेंट याची मागणी करू शकतात, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. परंतु आयबीपीएस आणि इतर एक्झाम मध्ये एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. आरबीआय ऑफिसर स्केल 1 करिता देखील कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो. मात्र
जर तुम्ही इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, IT याच्यामधून जर डिग्री घेतलेली असेल तर अधिक प्राधान्य दिलं जातं, प्रेफरन्स असतो. मात्र याचा अर्थ असा नाही की इथे गैरसमज मुलांच्या मध्ये पसरलेला आहे की ऑफिसर स्केल 1 करिता कॉमर्सच्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं जातं, तर असं अजिबात नाहीये. माझ्या सेंटर मधले अनेक एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवू शकतो की BA हिस्ट्री झालेला कॅन्डिडेट देखील RRB ऑफिसर स्केल 1 साठी सिलेक्ट झालेला आहे. आणि त्यामुळे आपण तर कॉमर्सचे विद्यार्थी आहात, त्यामुळे आपल्याला डेफिनेटली याच्यामध्ये चांगला प्रेफरन्स मिळणार आहे. ऑफिसर्स करिता वेगवेगळे स्पेशलायझेशन अपेक्षित आहे. क्लेरिकल असिस्टंट या कॅटेगरी करिता एजचा जो क्रायटेरिया असतो तो सर्वसाधारण 18 ते 28 वर्ष हा त्या ठिकाणी असतो. किमान 18 वर्ष आणि कमाल 28 वर्ष. काही बँका तिथे एज रिलॅक्सेशन देतात, फॉर एक्झाम्पल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड DCC बँक. मात्र IBPS, स्टेट बँक ऑफ इंडिया, RBI या बँकांच्याकडून हा क्रायटेरिया बदलला, शक्यतो आतापर्यंत बदलला गेलेला नाहीये. ऑफिसर केडरसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर काही बँका मिनिमम एज 18, काही बँका 20 ची एज लिमिट सांगतात. मॅक्सिमम एज लिमिट ऑफिसर करीत आहे 30. आणि जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरी मधले कॅन्डिडेट असतील तर त्यांना गव्हर्नमेंटचे जे काही एज रिलॅक्सेशनचे रूल्स आहेत त्यानुसार 5 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, फिजिकल डिसेबल्ड असतील 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना ऍक्च्युअल सर्व्हिस प्लस 3 इयर्स किंवा मॅक्सिमम 50 इयर्स पर्यंत एज रिलॅक्सेशन त्यांना मिळू शकते. स्पेशालिस्ट ऑफिसर करिता स्केल 2 आणि स्केल 3 करिता 21 इयर आणि मॅक्सिमम 40 इयर्स. मात्र काही बँका अप्पर एज लिमिट जे आहे ते 45 इयर्स पर्यंत देखील अलाउड करताना पाहायला मिळतं. अर्थात हे एक इन जनरल क्रायटेरिया मी सांगतोय, प्रत्येक बँकेच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये थोडाफार फरक याच्यामध्ये असू शकतो. त्याचबरोबर या वेगवेगळ्या बँकांच्या रिक्रुटमेंटच्या अनुषंगाने हे काही बेसिक क्रायटेरिया पाहिल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी असतो तो म्हणजे नेमके सिलेक्शन प्रोसेस कशी असते. तर क्लेरिकल लेवल करिता 2 स्टेज सिलेक्शन प्रोसेस असते आणि ऑफिसर केडर करिता 3 स्टेज सिलेक्शन प्रोसेस असते. जर क्लेरिकल असिस्टंट आणि BDA या केडरसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम या दोनच एक्झाम मधून तुमचं फायनल सिलेक्शन होतं. फायनल सिलेक्शन करिता मेन्स एक्झामचे मार्क्स कन्सिडर केले जातात, प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क्स कुठेही कन्सिडर केले जात नाही. मात्र मेन्स एक्झामला अपियर होण्याकरिता प्रिलिम एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळणं, कट ऑफ कव्हर करणं हे आवश्यक असतं. सर्वसाधारण आतापर्यंतचा ट्रेंड असा आहे की एकाच 10 प्रमाणे प्रिलिमिनरी एक्झाम मधून मेन्स एक्झामला शॉर्टलिस्टिंग केलं जातं. म्हणजे एक कॅन्डिडेट एक पोस्ट जर भरायची असेल तर बसलेल्या सर्व कॅन्डिडेट मधून प्रिलिमिनरी एक्झाम मधून 10 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातील आणि त्यांना मेन्स एक्झाम देता येईल. आणि मेन्स एक्झाम मधून जर इंटरव्ह्यू असेल आणि ती ऑफिसर पोस्ट असेल तर एकाच 5 प्रमाणे किंवा एकाच 3 प्रमाणे वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या लावतात. 3 ते 5 कॅन्डिडेट त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केले जातात, त्यांना इंटरव्ह्यूला अलाउड केलं जातं. क्लेरिकल केडरसाठी हा इंटरव्ह्यूचा क्रायटेरिया नसतो. मेन्स एक्झाम मध्ये जे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये जर आपण कट ऑफ क्लिअर केला आणि जर जो कट ऑफ पेक्षा अधिक चांगले मार्क्स जर आपले असतील तर तिथे विदाउट इंटरव्ह्यू क्लेरिकल किंवा असिस्टंट लेवलसाठी तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ऑफिसर केडरला जर तुम्ही जाणार असाल तर मेन्स एक्झाम मधून तुम्हाला इंटरव्ह्यूला शॉर्टलिस्ट केलं जाईल. IBPS केवळ इंटरव्ह्यू घेते, स्टेट बँक ऑफ इंडिया इंटरव्ह्यू प्लस ग्रुप डिस्कशन घेते. काही प्रायव्हेट बँका देखील ग्रुप डिस्कशन प्लस इंटरव्ह्यू घेतात. प्रत्येकाचं नेचर त्या ठिकाणी वेगवेगळं आहे, त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याचे डिटेल्स दिलेले असतात. फायनल सिलेक्शनचा रूल जो आहे तो असा आहे, ऑफिसर केडरसाठी आपण बोलत आहोत. मेन्स एक्झामचे 200 किंवा 180 मार्काची एक्झाम असेल त्याला 80% वेटेज असतं आणि इंटरव्ह्यू हा 100 मार्काचा असेल तर वेटेज 20% असतं. म्हणजे 80 आणि 20% या बेसिसवरती तुमचा फायनल स्कोर कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच्या बेसिसवरती तुमचं फायनल सिलेक्शन केलं जातं. म्हणजे इथं देखील मेन्स एक्झामचेच मार्क फायनल कन्सिडर केले जातील, प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क कन्सिडर केले जात नाही. मात्र इथे एक मिस्टेक यामुळे होण्याची शक्यता असते की बऱ्याचशा कॅन्डिडेटला असं वाटतं की प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क कुठेच फायनल सिलेक्शनला मग कन्सिडर केले जात नसतील तर मग ते आपण लाईटली घेतो परीक्षा. परंतु मित्र असं अजिबात करू नका, कारण तुम्हाला मेन्स एक्झामला अपियर व्हायचं असेल तर तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये टॉप स्कोर करायला पाहिजे.
तरच तुम्ही त्या एंट्री त्या गेटमधून करू शकणार आहात. आणि त्यामुळे जरी प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क कन्सिडर होणार नसले तरी ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे असं माझं मत आहे. आणि तिथून तुम्ही आत एंट्री करणार आहात, त्यामुळं ही परीक्षा तेवढीच त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. तर थोडंसं पोस्ट वाईज जर आपण पाहिलं तर क्लेरिकल लेवलची जी एक्झाम असते, तिची जी प्रिलिमिनरी एक्झाम असते, या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये 3 वेगवेगळे विषय असतात की ज्याला सेक्शन्स असं म्हटलं जातं. इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग. याचे जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि त्यांचे मार्क्स जर आपण पाहिले तर 30, 35, 35 अशी 100 मार्काची एक्झाम असते. मल्टिपल चॉईस एक्झाम असते, ऑनलाईन एक्झाम असते आणि 1 तासाचा कंपोजिट टाइम असतो. स्टेट बँक ऑफ इंडिया काही वेळेला कंपोजिट टाइम न देता सेक्शनल टाइम देते, परंतु ऑलमोस्ट क्लेरिकलसाठी सेक्शनल टाइम हा प्रिलिमिनरी एक्झामसाठी नसतो, कंपोजिट टाइम असतो. म्हणजे 60 मिनिटामध्ये या 3 सेक्शन मधले कोणतेही प्रश्न कधीही तुम्ही सोडवू शकता. मात्र या तिन्ही विषयामध्ये सेक्शनल कट ऑफ असतो. फॉर एक्झाम्पल, इंग्लिश लँग्वेजचा सेक्शनल कट ऑफ 30 पैकी जर 20 चा लागला तर किमान तुम्हाला 20 मार्क्स मिळवावेच लागतात. रिझनिंग ॲबिलिटीचा कट ऑफ 15 लागला तर किमान तुम्हाला 15 मार्क्स मिळवावेच लागतील. इकडे तुम्हाला 100 पैकी 80 मार्क मिळवून त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय व्हाल असं नाही. पहिला क्रायटेरिया याच्यामध्ये काय असतो की त्या त्या सेक्शनचा कट ऑफ क्वालिफाय झाला पाहिजे. यू शुड क्वालिफाय द कट ऑफ द पर्टिक्युलर सब्जेक्ट, आणि मगच तुम्ही तुम्ही मिळवलेले टोटल मार्क्स जे आहेत ते विचारात घेतले जातात. त्यामुळे तिन्ही विषय तेवढेच महत्वाचे आहेत. जे कॅन्डिडेट प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय होतील त्यांना मेन्स एक्झाम देतात. तर मेन्स एक्झाम मध्ये जर सब्जेक्ट जर तुम्ही पाहिले, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये फार काही प्रॉब्लेम नसतो. जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड हा एक कंबाईन सेक्शन असतो. काही परीक्षेमध्ये हा सेपरेट असतो. काही एक्झाम मध्ये रिझनिंग ॲबिलिटी सेपरेट सेक्शन असतो आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड सेपरेट सेक्शन असतो. तर काही एक्झामच्या मध्ये तो क्लब केलेला असतो. आणि चौथा सेक्शन याच्यामधला आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्याचं जर मार्काची स्कीम जर आपण पाहिली तर 50, 40, 60, 50 अशी 200 मार्काची एक्झाम असेल. इथे मात्र सेक्शनल टायमिंग आहे. म्हणजे प्रत्येक सेक्शन करिता स्पेसिफिक टाइम आहे. ही देखील एक्झाम मल्टिपल चॉईस असते, ऑनलाईन असते, हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषेतून असते आणि याला जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस करिता 35 मिनिटचा टाइम आहे. तुम्ही टायमर सुरू झाला की 35 मिनिट्स तुम्हाला फक्त आणि फक्त जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेसचेच क्वेश्चन सोडवावे लागतात. मला त्याच्यामध्ये अधिक गती आहे म्हणून मी ते लवकर क्वेश्चन सोडवले आणि 5 मिनिट माझे सेव्ह झाले म्हणून मी दुसऱ्या सेक्शनसाठी वापरू शकत नाही, कारण इथे सेक्शनल टायमर आहे. तर या पद्धतीने आपल्याला 160 मिनिटाची 200 मार्काची मेन्स एक्झाम द्यायची असते. या सर्व एक्झाम मध्ये पेनल्टी फॉर रॉंग आन्सर म्हणजे चुकीच्या उत्तराला त्या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग आहे. एक क्वेश्चनचं जर चुकीचं उत्तर तुम्ही दिलं तर 0.25 मार्क्स लेस होतील. म्हणजे 4 प्रश्न जर आपले चुकले तर त्या ठिकाणी 1 मार्क मिळालेल्या मार्क्स मधून लेस होणार आहे. त्याचं कारण असं आहे की बँकिंगमध्ये अॅक्युरेसीची आवश्यकता असते आणि ती अॅक्युरेसी याच्यामधून चेक केली जाते. म्हणजे चुकीची उत्तरं यामध्ये द्यावीत असं अजिबात अपेक्षित नाही. काही एक्झाम मध्ये पेनल्टी नसते, परंतु बँकिंग सेक्टर मधल्या प्रत्येक एक्झाम मध्ये पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स ही असतेच असते. तर अशा पद्धतीची ही त्या ठिकाणी क्लेरिकल लेवलची रिक्रुटमेंटची प्रोसेस असते. इथे इंटरव्ह्यू नाहीये. आता आपण प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनीच्या एक्झामचं नेचर किंवा सिलेक्शन प्रोसेस पाहूया. आता इथे डीप मध्ये मी सब्जेक्ट मध्ये जाणार नाही, कारण फॉर्मॅट जवळजवळ तोच आहे, फक्त मार्किंग स्कीम डिफरंट आहे. प्रिलिमिनरी एक्झाम सेम आहे, कंपोजिट टाइम सेम आहे. फरक काय असेल तर क्लेरिकल पेक्षा क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल पीओ आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी थोडीशी हायर असेल. आणि इथे तुम्हाला दिसेल की तिकडे न्यूमरिकल ॲबिलिटी होतं क्लेरिकलला, इथे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. हा एक महत्वाचा फरक आहे. मेन्स एक्झाम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे देखील तेच कंटेंट आहे थोड्याफार फरकाने. रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड हा सेक्शन आहे. जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस आहे. इंग्लिश लँग्वेज आहे. इथे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या ऐवजी डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन हा त्या ठिकाणी सेक्शन नवीन असेल. तो ऍडव्हान्स टॉपिक त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तर याही करिता 200 मार्काची एक्झाम असेल. त्यासाठी देखील सेक्शनल टायमर त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि एक
इंग्लिश लँग्वेज लेटर रायटिंग आणि एसे रायटिंगची 25 मार्क्सची 2 क्वेश्चनची 30 मिनिटची एक एक्झाम आहे. ती तुम्हाला फक्त डिस्क्रिप्टिव्ह द्यायची आहे. बाकी सर्व एक्झाम ह्या मल्टिपल चॉईस ऑनलाईन असतील. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम ऑनलाईन एक्झाम आहे. तुम्ही ऑनलाईन टाईप करायचे आहेत. तिथे त्या ठिकाणी कॉपी पेस्ट राईट सर्व फंक्शन्स डिसेबल केलेले असतात, करता येऊ शकत नाही. या मेन्स एक्झाम मध्ये जे क्वालिफाय होतील त्या कॅन्डिडेटला इंटरव्ह्यू साठी शॉर्टलिस्ट केलं जातं. इंटरव्ह्यू साठी शॉर्टलिस्ट केल्यानंतर हा इंटरव्ह्यू जो आहे तो 100 मार्क्सचा असेल आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मेन्स एक्झामचे 200 मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 100 मार्क्स, याला वेटेज असेल 80-20 आणि त्याप्रमाणे तुमचं फायनल सिलेक्शन याच्यामध्ये हे केलं जाणार आहे. तर हे साधारणपणे सिलेक्शन प्रोसेस आणि त्याच्यामधले कंटेंट हे प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी लेवलच्या सिलेक्शन साठीचे असतील. तर आरआरबी असिस्टंट आणि आरआरबी ऑफिसर स्केल 1 ज्या एक्झाम बद्दल मगाशी आपण बोललो, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रिलिमिनरी एक्झाम साठी केवळ 2च सेक्शन असतात आणि त्याची एक्झाम असते 80 मार्क्सची. ही देखील मल्टिपल चॉईस ऑनलाईन एक्झाम असते. रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी ही असिस्टंट साठी असते आणि ऑफिसर स्केल 1 करिता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय असतो. 40-40 क्वेश्चन्स असतात. 40-40 मार्क अशी 80 मार्काची 45 मिनिटाची ऑनलाईन एक्झाम असेल. मेन्स एक्झाम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तेच सेक्शन्स आहेत, मात्र आता इथे तुम्हाला 5 सेपरेट सेक्शन दिसतील. मगाशी आपण कंटेंट हेच पाहिले, मात्र सेक्शन 4 होते, इथे सेक्शन 5 केलेले आहेत, कारण कम्प्युटर नॉलेज हा सेपरेट सेक्शन इथे आहे आणि त्याला 40 क्वेश्चन्स असतील, मात्र मार्क्स फक्त 20 आहे. जे रिझनिंग करिता 50 मार्क्स, क्वेश्चन मात्र 40 आहेत. म्हणजे एक क्वेश्चन एकापेक्षा अधिक मार्क्सला इथे असू शकतो. कम्प्युटर नॉलेज मध्ये 40 क्वेश्चन्स आहेत आणि 20च मार्क्स आहेत, म्हणजे हाफ मार्क साठी एक क्वेश्चन तिथे असू शकतो. जनरल अवेअरनेस करिता 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहेत. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज या दोन्हीपैकी कोणती एक लँग्वेज आपण सिलेक्ट करू शकता. 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहेत. न्यूमरिकल ॲबिलिटी ही आरआरबी असिस्टंट करिता असेल आणि ऑफिसर स्केल 1 करिता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय असेल. त्याचे 40 क्वेश्चन 50 मार्क्स साठी असतील आणि कंपोजिट टाइम असेल 2 आवर्स. गेल्या वर्षीपासून माननीय निर्मला सीतारामन यांनी केलेल्या अनाउन्समेंट नुसार आरआरबीच्या एक्झाम या गेल्या वर्षीपासून स्टेटच्या लोकल लँग्वेज मध्ये देखील कंडक्ट केल्या जाऊ लागलेल्या आहेत. यापूर्वी आरआरबीच्या एक्झाम देखील फक्त इंग्लिश आणि हिंदी या 2च माध्यमातून होत्या. गेल्या वर्षीपासून मराठी माध्यम हे महाराष्ट्रीयन आणि कोकणी हे देखील त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. आपल्या प्रेफरन्स नुसार आपण लँग्वेजचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. हे साधारणपणे स्ट्रक्चर आहे सिलेक्शन प्रोसेस साठीचा. हा कॉम्पोनंट्स किंवा सिलेबस हा आरआरबी असिस्टंट आणि आरआरबी ऑफिसर स्केल 1 या पोस्ट करीत आहे. आता आपण आरबीआय असिस्टंटचा मगाशी जो उल्लेख केला की ज्यांना थोडंसं स्वप्न अति मोठं आहे आणि ज्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये एंट्री करण्याची इच्छा आहे, जरूर आपण त्याचा विचार करावा असं मी आपल्याला आवर्जून सांगेन. कारण आमच्यासारख्या ग्रामीण भागातले स्टुडंट जर आरबीआय मध्ये जाऊ शकत असतील तर निश्चितपणे की आपण देखील हा प्रयत्न केला तर आपण तिथे पोहोचू शकता आणि त्यासाठीची अरेंजमेंट आपल्या कॉलेजने निश्चितपणे केलेली आहे. इथे प्रिलिमिनरी एक्झाम सेम आहे. इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी असेच 100 मार्कची ही ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षा असेल. 60 मिनिट्स त्याच्यासाठी असतील. सेक्शनल टायमर आहे. मेन्स एक्झाम ही आरबीआय असिस्टंटची जी आहे हेच 5 सेक्शन्स आहेत, काही फरक नाहीये, मात्र इथे थोडीशी क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल हायर असते. रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर नॉलेज अशी ही 200 मार्काची 135 मिनिटाची ही एक्झाम त्या ठिकाणी असेल. या एक्झाम नंतर इंटरव्ह्यू नाहीये, मात्र रिझर्व्ह बँकेच्या ज्या रिजनल ऑफिसला तुमची अपॉइंटमेंट केली जाणार आहे त्या रिजनची लोकल लँग्वेज तुम्हाला बोलता येते का याची एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते. ती टेस्ट तुम्ही क्वालिफाय इझिली होऊ शकता. महाराष्ट्रासाठी मराठी, इतर हिंदी भाषिक राज्यासाठी हिंदी आणि त्या राज्याची जी राज्यभाषा असेल त्या राज्यभाषेची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाते. इथे इंटरव्ह्यू सच ॲज असा काही नसतो. म्हणजे एवढी सोपी प्रोसेस आहे रिझर्व्ह बँकेमध्ये एंट्री करण्याची.
कारण जर तुम्ही IBPS ची तयारी केली तर ऑटोमॅटिकली तुमची RBI असिस्टंटची देखील तयारी निश्चितपणे होणार आहे. थोडंसं आपलं स्वप्न आणखी मोठं असेल आणि जरूर आपण ते ठेवावं असं मला वाटतं. RBI ऑफिसर ग्रेड बी करिता आपल्याला अप्लाय करायचं असेल तर ग्रेड बी मध्ये साधारण 3 प्रकारच्या पोस्ट असतात. तर याच्यासाठी जनरलिस्टची जी काही त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असते की ज्यासाठी कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट अर्ज करू शकतो. त्याची प्रिलिमिनरी एक्झाम जी असते जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज आणि रिझनिंग हेच विषय आहेत. मार्कांचं डिस्ट्रीब्युशन फक्त वेगळं आहे. कंपोजिट टाइम आहे 120 मिनिट्स. मेन्स एक्झाम मात्र इथे डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रिलिमिनरी एक्झाम ही टोटली मल्टिपल चॉईस आहे, ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे. मेन्स एक्झामला 3 वेगवेगळे पेपर्स आहेत. इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, 30 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील आणि 6 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतील. त्यापैकी तुम्हाला 4 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. 100 मार्क्स, 120 मिनिट्स असतील. सेकंड पेपर आहे इंग्लिश रायटिंग स्किल्स. 3 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतील, 100 मार्क्स, 90 मिनिट्स. थर्ड पेपर याच्यासाठी असेल फायनान्स अँड मॅनेजमेंट. याच्यामध्ये देखील 30 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील आणि 6 डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतील. त्यापैकी 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, 100 मार्क्स. जी अशी 300 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह अशी एक्झाम असेल आणि यानंतर 75 मार्कचा तुमचा इंटरव्ह्यू असेल. मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू मध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारे फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे. जे फक्त RBI ऑफिसर ग्रेड बी करिताच डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे. अदरवाईज इतर कोणत्याही पोस्ट करिता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम तुम्हाला द्यायची नाहीये. SBI प्रोबेशनरी ऑफिसर, IBPS प्रोबेशनरी ऑफिसर करिता 20 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम जरी असली तरी त्याचे मार्क फायनल सिलेक्शनला धरले जात नाहीत. ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते. मात्र RBI ऑफिसर ग्रेड मध्ये डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम फक्त क्वालिफाईंग एक्झाम नसते, तर ती मेरिट साठी त्याचे मार्क्स कन्सिडर केले जातात. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन IBPS एक्झाम अँड RBI एक्झाम. हा महत्वाचा त्याच्यामधला डिफरन्स आहे. आता RBI ऑफिसर मधले जे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च हे डिपार्टमेंट जे आहे, या डिपार्टमेंट करिता जे ऑफिसरची रिक्रुटमेंट होत असते त्याची प्रिलिमिनरी एक्झाम सेम आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. मात्र मेन्स एक्झाम मध्ये थोडासा फरक. काय फरक आहे याच्यामध्ये पहा. पेपर नंबर 1 जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाइप इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन पेपर असेल, 100 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह टाइप टोटली असेल. सेकंड पेपर हा इकॉनॉमिक्सचाच असेल परंतु तो डिस्क्रिप्टिव्ह असेल, 100 मार्क्स असतील, 120 मिनिट्स त्याला ड्युरेशन असेल. थर्ड पेपर सेम आहे, इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह असेल, त्याला 100 मार्क्स आहेत, 90 मिनिट्स त्याला ड्युरेशन असेल. म्हणजे इथे इकॉनॉमिक्स वरती फोकस आहे कारण स्पेशली त्या डिपार्टमेंटची पोस्ट आहे. मॉनिटरी पॉलिसी या जे काही महत्वाच्या बाबी या डिपार्टमेंटशी निगडीत असतात. पॉलिसी अनालिसिसच्या दृष्टिकोनातून, पॉलिसीच्या दृष्टिकोनातून इनपुट देण्याचं काम करणारा हा विभाग असतो आणि तिथे वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मेन्स एक्झाम असते, त्याला फेज 2 म्हणतो आपण. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असेल 75 मार्क्सचा. त्यानंतर रिझर्व्ह बँकेमध्येच ऑफिसर ग्रेड बी या कॅटेगरीमध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हे जे डिपार्टमेंट आहे, इथे जे ऑफिसर ग्रेड बी ची रिक्रुटमेंट होत असते तिथे जर तुम्ही पाहिलं तर प्रिलिमिनरी एक्झाम सेम आहे. मेन्स एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स ऑन स्टॅटिस्टिक्स, डिस्क्रिप्टिव्ह पेपर ऑन स्टॅटिस्टिक्स, एवढाच तो त्याच्यामधला फरक आहे. इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह हा सेम पेपर याच्यामध्ये. तर या पद्धतीने जर आपण तयारी केली तर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर ग्रेड बी या पदापर्यंत आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि आपण जरूर तो प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा राहील. त्याचबरोबर याच्या सारखीच सिमिलर असणारी थोडासा अधिकचा अभ्यास केला तर इन्शुरन्स फील्डमध्ये आपल्याला जाता येईल. इन्शुरन्स सेक्टरमध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LICAO त्याला म्हटलं जातं, असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, की जी त्या ठिकाणी एंट्री लेवलला ऑफिसर या कॅटेगरीमध्ये एंट्री करण्याची एक महत्वाची संधी असते. याचं जर आपण जर त्याचं शेड्यूल जर आपण पाहिलं, त्याचं स्ट्रक्चर जर एक्झामचं पाहिलं, प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये पहा तेच 3 सेक्शन्स आहेत, काही फरक नाही याच्यामध्ये. रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, इंग्लिश लँग्वेज आहे. 100 मार्काची परीक्षा आहे, 60 मिनिटाचा कालावधी आहे, फक्त सेक्शनल टायमर आहे. LICAO ची मेन्स एक्झाम जर तुम्ही पाहिली, रिझनिंग आहे,
जनरल नॉलेज, करंट अफेअर आहे, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन आहे. ऍडिशनली इथे फक्त एक वेगळा याच्यामध्ये कॉम्पोनंट आहे की जो बँकिंगच्या एक्झामला बँकिंग फायनान्स इकॉनॉमी हा सेक्शन असतो, इथे इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस हा इथे रिप्लेस केलेला आहे. हाच काय तो याच्यामधला मेन डिफरन्स आहे. म्हणजे जर बाकीच्या विषयाची आपली चांगली तयारी झालेली असेल, फक्त इन्शुरन्सची तयारी केली की इन्शुरन्स फील्ड मधली LIC असिस्टंट, LIC असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर, LIC असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या तिन्ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. इथे इंग्लिश रायटिंगची एक एसे आणि लेटर रायटिंगची एक्झाम असेल, ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते, त्याचे मार्क्स फायनल सिलेक्शनला कन्सिडर केले जात नाही. LIC AAO ला फक्त इंटरव्ह्यू असतो, असिस्टंट केडरसाठी इंटरव्ह्यू नसतो, फक्त मेन्स एक्झाम मधल्या मेरिटच्या बेसिसवरती कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ लागेल त्यानुसार तुमचं फायनल सिलेक्शन त्याच्यामध्ये हे होणार आहे. तर मित्र, या सगळ्या एक्झाम पाहिल्यानंतर डेफिनेटली आज तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की एक 5 महत्वाचे असे सेक्शन्स आहेत की ज्याची आपण तयारी केली की आपण या बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स सेक्टर मधली या ज्या रिक्रुटमेंटच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत ती कोणतीही एक्झाम आपण देऊ शकतो. आणि हे खरं आहे, गेली 10 वर्ष आम्ही याच पद्धतीने कोचिंग करत आहोत आणि त्याचे खूप सारे फायदे आम्हाला झाले. आमचे मुलं त्या ठिकाणी केवळ बँकेत नाही तर इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. आणि त्याला वेगळं काही त्या एक्झाम वाईज कोचिंग करण्याची आवश्यकता नसते. हे फक्त 5 सेक्शन फोकस करायचे, जे त्या विद्यार्थ्याला फ्रीडम द्यायचं की तुला ज्या एक्झामला अपियर व्हायचं आहे त्या एक्झामला तुम्ही अपियर त्या ठिकाणी डेफिनेटली होऊ शकता. आता या एक्झामचा डिटेल सिलेबस जर तुम्ही पाहिला तर त्याच्या पूर्ण तपशिलात मी जाणार नाही, फक्त कंटेंट डिस्प्ले करतोय. न्यूमरिकल ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये रेशो, पर्सेंटेज, फ्रॅक्शन, फॅक्टरिंग, एज, प्रॉफिट, लॉस, मिसिंग नंबर्स, ॲव्हरेज, प्राइस, एक्सपेंडिचर प्रॉब्लेम्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क मेजरमेंट, त्याचबरोबर व्हॉल्यूम, टाइम अँड डिस्टन्स, सिरीज कंप्लिशन, LCM, SCF यासारख्या बेसिक गोष्टी क्लेरिकल लेवलच्या न्यूमरिकल ॲबिलिटीच्या सेक्शन मध्ये असतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या अंतर्गत डेटा अनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, सिक्वेन्स अँड सिरीज, प्रोबॅबिलिटी, मिक्सचर्स, परम्युटेशन कॉम्बिनेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, बार ग्राफ, लाईन ग्राफ, मिक्स ग्राफ, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, क्वेश्चन्स ऑन ग्राफ, अप्रॉक्सिमेशन आणि इतर न्यूमरिकल ॲबिलिटी मधले जे वेगवेगळे कंटेंट आहेत याच्या बेसिसवरती त्या ठिकाणी क्वेश्चन्स हे विचारले जात असतात. तर याची आपल्याला जास्त तयारी करावी लागते, कारण आमचा जो अनुभव असा आहे की आपली मुलं याच्यामध्येच कमी पडतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग या 2च सेक्शन मध्ये कमी पडतात. बाकी कुठल्याही सेक्शन मध्ये त्यांना फारसा प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही याच्यावरती फोकस केला तर निश्चितपणे तुम्ही या बँकिंग मधली कोणतीही परीक्षा देऊ शकता. इंग्लिश लँग्वेज मध्ये फार काही सांगण्याची गरज नाहीये. मल्टिपल मिनिंगचे सेंटेन्सेस दिलेले असतात. स्पॉटिंग द एरर्स, स्पॉटिंग द मिस्टेक्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, जंबल सेंटेन्स, बँकिंग फायनान्स व्होकॅब्युलरी, सेंटेन्स रिअरेंजमेंट, क्लोज टेस्ट, सिनॉनिम्स, फिलिंग द ब्लँक्स, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, पॅराग्राफ कंप्लिशन यासारखा भाग आपल्या ग्रॅज्युएशन पर्यंतच्या इंग्लिशच्या सिलेबसमध्ये झालेला आहे. फक्त आपल्याला या परीक्षेच्या फॉर्मॅट प्रमाणे त्याची तयारी करणं एवढंच फक्त आपल्याला बाकी आहे. म्हणजे यातला इंग्लिशच्या सेक्शनची वेगळी फार तुम्हाला तयारी करावीच लागत नाही. थोडंसं त्या सिस्टीम प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी रिअरेंजमेंट करून घ्यायची, एवढंच काही ते तुम्हाला करावं लागणार आहे. रिझनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला थोडी अधिक तयारी करावी लागेल. सिटिंग अरेंजमेंट, इनइक्वॅलिटी, सिलोलिझम, टेस्ट ऑफ डायरेक्शन ऑफ सेन्स, कोडिंग डिकोडिंग, इनपुट आउटपुट, पझल टेस्ट, डेटा सफिशियन्सी, ब्लड रिलेशन, प्रॉब्लेम ऑन एज कॅल्क्युलेशन, अल्फाबेट्स, डिसिजन मेकिंग, क्यूब अँड डायस, रँकिंग अँड डायरेक्शन हे महत्वाचे कॉम्पोनंट्स आहेत. याच्यावरती त्या ठिकाणी अधिक फोकस असतो. याची तयारी जर तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने केली तर तुम्हाला या परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही. कम्प्युटर अवेअरनेस, मला नाही वाटत की आपल्यापैकी हे लेक्चर अटेंड करणाऱ्यांनी यातला कोणताही कॉम्पोनंट शिकलेला नसेल. सर्व कॉम्पोनंट तुम्ही शिकलेले आहेत. फक्त आपल्याला असं वाटत असतं की या परीक्षेला हायर लेवलचा कम्प्युटर ऍप्टिट्यूड वरती क्वेश्चन्स असतील, परंतु असं अजिबात असत नाही. मी तर असं सांगेन
ज्याचा MSCIT सारखा बेसिक कोर्स झालेला आहे त्याला हा कम्प्युटर सेक्शन अजिबात आवडत नाही. एवढा सोपा हा सेक्शन असतो. फक्त आपण सिलेबसच पाहिलेला नसतो आणि म्हणून आपल्याला वाटतं की फार अवघड आहे, परंतु अजिबात अवघड नाही. त्यातला एकही कंटेंट तुम्ही शिकलेला नाही असा नाहीच आहे. म्हणजे हिस्ट्री ऑफ कम्प्युटर, ऑपरेटिंग सिस्टम, ऍप्लिकेशन्स, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, अँटीव्हायरस, व्हायरस, डेटाबेस, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेला आहात. आणि पाचवा महत्वाचा जो सेक्शन असतो तो म्हणजे GK रिलेटेड टू बँकिंग, फायनान्स अँड करंट अफेअर्स. इन्शुरन्सची परीक्षा देणार असेल तर इन्शुरन्स. याच्यामध्ये काय काय भाग असतो पहा, की जो तुमच्या बीकॉमच्या सिलेबस मध्येच झालेला सगळा भाग. रेग्युलेटरी बॉडीज, RBI, NHB, नाबार्ड एटसेट्रा. कंट्री, कॅपिटल अँड करन्सी, बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे हेड ऑफिस, मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत, चेअरमॅन कोण आहेत, RBIचे डिपार्टमेंट, फंक्शनिंग, मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स, बँकिंग टेक्नॉलॉजी, बँकांच्या वेगवेगळ्या टॅग लाईन्स, बँकिंग मधल्या टर्मिनॉलॉजीज, इंडियन इकॉनॉमी मधले वेगवेगळे सेक्टर्स अँड कॉम्पोनंट्स, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स, बजेट मधले कॉम्पोनंट्स, टॅक्सेशन पॉलिसी मधले चेंजेस, आणि जनरल अफेअर्स मध्ये, करंट अफेअर्स मध्ये स्पोर्ट, सायन्स, टेक्नॉलॉजी, बुक्स अँड अवॉर्ड्स, अपॉइंटमेंट्स, ज्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या न्यू अपॉइंटमेंट्स असतात, आणि इथे लास्ट 6 मंथ मधल्या अपॉइंटमेंट्स आणि नॅशनल इंटरनॅशनल न्यूज वरतीच आपल्याला फोकस करायचा आहे, आणि काही स्पोर्ट इव्हेंट वरती क्वेश्चन्स असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बँकिंग फायनान्स मधल्या रिक्रुटमेंटसाठी प्रिपरेशन करिता तुम्हाला करायच्या आहेत, आणि ही फार अवघड गोष्ट अजिबात नाही. तर या ठिकाणी मला वाटतं की या परीक्षेच्या अनुषंगाने की तुम्हाला ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या की त्या माहीत होण्याच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या गोष्टी याही पलीकडे आपल्याला सांगता येऊ शकतात. जाता जाता मी फक्त तुम्हाला डायरेक्शन देईन. कदाचित आपल्या कॉलेजमध्ये तसे काही प्रोग्राम सुरू देखील असतील. या देशामध्ये बँकिंग अँड फायनान्स मधल्या या अपॉर्च्युनिटी करिता काही वेगवेगळे सर्टिफिकेशन प्रोग्राम देणारे इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यातली एक इन्स्टिट्यूट पुण्यामध्येच आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, NIBM. अर्थात तिथे त्या ठिकाणी स्टुडंटला एंट्री देणारे कोर्सेस फार कमी आहेत. बँकरसाठीचे ट्रेनिंग प्रोग्राम तिकडे खूप आहेत. मात्र डायरेक्ट जे ऍस्पिरंट्स आहेत त्यांच्याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, तुम्ही नाव ऐकलं असेल, IIBF आपण त्याला म्हणतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स. तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती गेलात तर सर्टिफिकेट प्रोग्राम, ऑनलाईन प्रोग्राम, फ्लॅगशिप प्रोग्राम, डिप्लोमा प्रोग्राम या कॅटेगरीच्या अंतर्गत मिनिमम तुम्हाला त्या ठिकाणी एक 50 कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळतील की जे तुम्ही ऑनलाईन घर बसल्या करू शकता, आणि मल्टिपल चॉईस एक्झाम टाईप एक्झाम असते आणि तुम्ही ती देऊ शकता. दुसरी इन्स्टिट्यूट आहे BSc इन्स्टिट्यूट लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्यांचे किमान 70 प्रोग्राम आहेत की जे बँकिंग मधल्या इन्शुरन्स, त्याचबरोबर बँकिंग मधल्या वेगवेगळ्या एरिया, ट्रेझरी मॅनेजमेंट असेल, HR डिपार्टमेंट असेल, त्याचबरोबर अँटी मनी लॉन्ड्रिंग असेल, अलीकडे आलेला IAS ऑडिट असेल, अशा अनेक वेगवेगळ्या सेगमेंटला अपेक्षित असणारा HR जो असतो त्याकरिताचे सर्टिफिकेशन प्रोग्राम तिकडे उपलब्ध आहेत. अगदी सर्टिफिकेट, डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा, इव्हन दो BSc इन्स्टिट्यूटचे अगदी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि डिप्लोमाचे प्रोग्राम देखील अवेलेबल आहेत. आपण जस्ट गुगलला जर सर्च केलं BSc इन्स्टिट्यूट तर तुम्ही घरबसल्या बीकॉम करत त्यांचे अनेक सारे कोर्सेस तुम्हाला करता येऊ शकतात. दुसरी इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स, NISM त्याला म्हटलं जातं. या NISM चे खूप सारे प्रोग्राम बँकिंगशी रिलेटेड आणि मोस्टली त्यांचे इन्शुरन्स, ट्रेझरी मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, स्टॉक मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट किंवा जे काही त्याच्यामधले वेगवेगळे एरियाज आहेत, मग त्याच्यामध्ये अगदी त्या ठिकाणी जे सबसेक्शन्स आहेत, अल्गो ट्रेडिंग पर्यंत ट्रेनिंग देणारे वेगवेगळे प्रोग्राम असतील, ते सगळे प्रोग्राम त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि त्यांचे सर्टिफिकेशन प्रोग्राम या देशातल्या सर्व बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये ऍक्सेप्ट केले जातात, नव्हे त्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे जर त्याचा प्रोग्राम तुम्ही केलेला असेल, सपोज त्या ठिकाणी HR डिपार्टमेंट किंवा तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या स्पेसिफिक डिपार्टमेंटला अप्लाय केलेला आहे, तुम्ही या एक्झाम मधून क्वालिफाय झालेला आहात आणि इंटरव्ह्यूला अपियर होणार आहात, आणि तुमच्याकडे जर या 3 संस्थांच्या मधला एखादा सर्टिफिकेशन प्रोग्राम असेल तर बँक तुम्हाला प्रायोरिटीनं सिलेक्ट करेल, कारण आता बँकांना मल्टीटास्किंग ऑफिसरची आवश्यकता आहे.
पूर्वी एक गरज अशी होती की स्पेशालिस्ट ऑफिसरवरती जास्त फोकस होता, परंतु आज बँका असं पाहतात की IT झालेला जर क्लर्क मला मिळाला तर माझं ITचंही काम होतं आणि क्लेरिकलचंही काम. अशा अपेक्षा बँकांच्या आहेत. त्यामुळे मल्टीटास्किंग स्टाफ त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि मल्टीटास्किंग ऑफिसर त्यांना रिक्वायर्ड आहेत. आणि तुम्ही जर या 2-3 इन्स्टिट्यूट मधले वेगवेगळे कोर्सेस जर तुम्ही केले, म्युच्युअल फंड असोसिएटचा प्रोग्राम तुम्ही केला, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा प्रोग्राम तुम्ही केला, किंवा त्या ठिकाणी त्याच्यामधले स्टॉक मार्केटशी रिलेटेड वेगवेगळे एरियाज आहेत त्यातला एखादा प्रोग्राम तुम्ही केला आणि त्याचं सर्टिफिकेशन तुमच्या हाताशी असेल तर बँक तुम्हाला सॅल्यूट करेल. हे माझं वाक्य लिहून ठेवा. कारण बँकांना ट्रेनिंग देऊन एम्प्लॉई तयार करण्यापेक्षा ऑलरेडी ट्रेंड एम्प्लॉई आणि सर्टिफाईड कॅन्डिडेट मिळत असतील तर डेफिनेटली तुम्हाला प्रेफरन्स त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जरूर त्या ठिकाणी NISM, IIBF, BSc इन्स्टिट्यूट, NCFM यासारख्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईट रेफर करा. त्यांचे वेगवेगळे स्टुडंट साठीचे स्पेशली प्रोग्राम आहेत, त्यांचे एम्प्लॉई साठीचे प्रोग्राम सोडून द्या. स्टुडंट साठीचे, ऍस्पिरंट साठीचे जे प्रोग्राम्स आहेत, सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत ते जरूर तुम्ही करा. एक कोर्सेस नाही, एकापेक्षा अधिक कोर्सेस जरूर करा. कारण त्या कोर्सेसची फी तर नाममात्र आहेच, परंतु कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ते कोर्सेस फारसे अवघड नाहीयेत. तुमचा त्यातला बराचसा अभ्यासक्रम तुम्ही ऑलरेडी इथे कव्हर केलेला आहे. फक्त सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला तिकडे जायचंय आणि ते सर्टिफिकेशन किती व्हॅल्युएबल आहे हे तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतरच तुम्हाला कळेल. मी तर आणखी एक महत्वाचा प्रोग्राम सगळ्यांना सजेस्ट करेन. IIBF चा DBF, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, हा बँकिंग ऍस्पिरंट साठीचा जो प्रोग्राम आहे जरूर सर्वांनी करा. कारण हा प्रोग्राम कंप्लीट करणाऱ्या कॅन्डिडेटची लिस्ट बँकांना रेफर केली जाते. म्हणजे IIBF कडून सजेस्ट केलं जातं की आमच्याकडे एवढे एवढे सर्टिफाईड स्टुडंट्स कॅन्डिडेट्स आहेत आणि तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल तर या लिस्ट मधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि त्या लिस्ट मध्ये जर आपल्याला यायचं असेल तर DBF तुम्ही जरूर करा. DBF चा सिलेबस जर तुम्ही पाहिला तर तुमच्या बीकॉमच्या सिलेबसच्या बाहेर काहीच नाही. तुम्ही एकदा कम्पेअर करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि एक ऍडिशनल आणि व्हॅल्युएबल सर्टिफिकेशन तुमच्या हातात मिळेल आणि मग तुम्हाला कॉन्फिडन्स देखील निश्चितपणे त्या ठिकाणी येईल. तर मला वाटतं आजच्या या सेशनमध्ये जी काही अपेक्षित माहिती त्या ठिकाणी या सिलेक्शन प्रोसेसच्या अनुषंगाने किंवा प्रोग्रामच्या अनुषंगाने, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर त्या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद. Thank you, Dr. Vijay Kumar sir, for touching the various horizons of banking. मुलांना कसं बँकिंग मध्ये करिअर करायचंय तर बँकेत एक क्लर्कची जागा नाही तर POची एवढंच माहिती होतं, पण तुम्ही आज त्यांना वेगवेगळे होरायझन्स आणि त्याच्या इलिजिबिलिटी, त्याच्या परीक्षेचा फॉर्मॅट. सो थँक्यू सो मच सर for making our students aware about all these examinations, then side by side doing the graduation, various certificate online courses or IIBA ka diploma in banking and finance. So you have made our students literally aware about how to go ahead if they want to choose their career in banking only. So thank you, Kumbha sir. Anybody wants to ask the question, doubts? Yes, Yogita, Seema. Please, if you want to ask doubts, please on your microphone. Purva Paransme. Yes, ma'am. Do you want to ask any doubt? No, ma'am. The lecture was clear. Okay. मैम हाँ सीमा पूछो. मैम मतलब मेरा क्वेश्चन था कि मैं अभी FY BCom में हूँ, तो मैं मतलब कौन सा करेक्ट टाइमिंग होगा कि मैं एज अ बैंकिंग के एग्जाम के लिए प्रिपरेशन कर सकती हूँ एज अ फोकसली, ये मुझे पूछना था. दिस इज माय फर्स्ट क्वेश्चन. आपको मैं बताना चाहूंगा अभी ये राइट टाइम है. अगर आप बैंकिंग सेक्टर में एंट्री करना चाहते हैं तो अभी ये जो टाइम आप जो क्वेश्चन पूछ रहे हैं यही टाइम सही है. आज से शुरू कीजिए क्योंकि एग्जाम आप देना है तो आपको TY होने के बाद ही दे सकते हैं. आप TY के पहले नहीं दे सकते. लेकिन अभी उसका जो सिलेबस है वो देखिए, उसके कंपोनेंट्स देखिए, अभी तक आपने क्या पढ़ा है उसको शॉर्टलिस्ट कर दीजिए. जो नहीं पढ़ा है
उसका जो स्टडी मटेरियल है उसको फाइंड आउट कीजिए और प्रिपरेशन शुरू कीजिए, यही सही टाइम है अभी। सीमा, any other question? हॅलो मॅम. हाँ, yes, पूछो प्लीज. मॅम तुम्ही सरांना रिक्वेस्ट करू शकता का की शेवटला तुम्ही जे सांगितलं इन्स्टिट्यूटचे नाव ते पुन्हा सांगायला? पुन्हा रिपीट करू? हाँ सर, हो. आप सर प्लीज. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, IIBF. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट, NISM. तर मी स्क्रीनला शेअर करतो, माझ्याकडे ते कंटेंट आहे परंतु वेळेचा विचार करता मी थांबलो. थँक्यू सर. थँक्यू सो मला मच. लक्षात पण येईल त्याचे सर्टिफिकेट, ऍटलीस्ट तुम्ही एकदा त्याच्यावरून नजर टाका, म्हणजे सर्टिफिकेट प्रोग्रामची लिस्ट तुम्हाला दिसते स्क्रीनवरती पाहताय आपण. हो सर, दिसतंय. बँकिंग अँड फायनान्स स्क्रीनशॉट आपण काढून घेतला तर आपल्याला ते उपयोगी पडेल, आपण बघू शकता. वेबसाईटलाही आपल्याला रेफर करता येईल. IIBF चेच डिप्लोमा आणि फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, याच्यातला फक्त JIB आणि CIB तुम्हाला करता येणार नाही. तो फक्त त्या ठिकाणी जे बँकेमधले ऑफिसर्स आणि एम्प्लॉई आहेत त्यांना करता येतो. त्यातले काही जे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत ते फक्त बँकेमधल्या एम्प्लॉईसाठी आहे. मात्र डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा तुम्ही करू शकता आणि तो करावा असं मी रेकमेंड करेन. हे झाले थँक्यू सर. थँक्यू. कोर्सेस. NISM, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट, टॉपला तुम्हाला त्यांची वेबसाईट देखील दिसेल. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिक्युरिटी मार्केटशी रिलेटेड वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. बँकिंग मधले जे स्पेशलाइज्ड एरिया आहेत जसे की त्या ठिकाणी मर्चंट बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, रिस्क मॅनेजमेंट, जे बँकिंगला देखील खूप आज गरजेचं आहे. आणि गोसावी साहेब ऍग्री होतील की ट्रेझरी मॅनेजर आपल्याला मिळतच नाहीये. खूप मोठी आज त्या ठिकाणी शॉर्टेज आहे ट्रेझरी ऑफिसरचं. आणि जर तुमच्यापैकी कोणी जर ट्रेझरी मॅनेजमेंटशी रिलेटेड जर यातले प्रोग्राम केले तर मी तुम्हाला खात्री देतो की बँक तुम्हाला बोलवून नोकरी देईल. कारण आज खूप मोठं शॉर्टेज आहे बँकांच्याकडे आणि स्पेशली कोऑपरेटिव्ह बँकांच्याकडे तर हे लोक उपलब्धच नाहीयेत. त्यांना कोणाची तरी एजंटची मदत घ्यायला लागते, ही रियालिटी आहे. हे NISM चे प्रोग्राम्स आहेत. BSc इन्स्टिट्यूटचा जो मगाशी उल्लेख केला, पहा लिस्ट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. टेक्निकल अनालिसिस असेल, स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असेल, व्हेंचर कॅपिटल असेल, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स असेल, फायनान्स अकाउंट आहे, फॉरेन एक्सचेंज आहे. त्याचबरोबर अलीकडे जे अल्गो ट्रेडिंग हा जो एरिया खूप वाढत चाललेला आहे त्याच्या संबंधित देखील तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंगची व्यवस्था आहे. फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस याची त्या ठिकाणी सर्टिफिकेशन्स आहेत. त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे GST, टेक्निकल अनालिसिस, इक्विटी रिसर्च, अँटी मनी लॉन्ड्रिंग, स्टॉक मार्केट, सिक्युरिटी लॉज हा एक एरिया अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, फायनान्शियल मॉडेलिंग आहे, ज्यांना थोडंसं स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये गती आहे त्यांनी जरूर फायनान्शियल मॉडेलिंगचा सर्टिफिकेट कोर्स करा, तुम्हाला खूप चांगलं करिअर आहे इन्शुरन्स मध्ये पण आणि बँकिंग मध्ये पण. त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स देखील आहेत प्रायव्हेट, तुम्ही त्याही त्या ठिकाणी गुगलला सर्च करा, तुम्हाला त्याची माहिती निश्चितपणे त्याच्यामध्ये मिळू शकेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. वेलकम. Anybody wants to ask the questions, doubts? Sir, I have one question. Please, Mithilesh. सर अभी जैसे कि कोरोना वायरस है और मार्केट में मतलब बूम है इंडस्ट्री बैंकिंग इंडस्ट्री में, तो व्हाट डू यू थिंक सर दैट द बैंकिंग इंडस्ट्री विल get lesser number of chances in the coming future for the people recruitment, or what will happen? I mean, for as the machines are growing, what will happen to the banking industry in the future? देखिए बैंकिंग सेक्टर में टेक्नोलॉजी का एप्लीकेशन जो है अभी बढ़ रहा है, लेकिन अगर आप लास्ट 10 ईयर रिक्रूटमेंट का प्रोसेस अगर आप देखते हैं तो आपको पता चलेगा कंटिन्यूअसली बैंकिंग सेक्टर में रिक्रूटमेंट हो रहा है. और वो जो रिक्रूटमेंट है उसका क्वांटिटी अगर आप देखते हैं तो 5,000, 10,000, 8,000
ऐसा बड़ा रिक्रूटमेंट उधर हो रहा है। इसका दो कारण है, क्योंकि गवर्नमेंट ऑफ इंडिया ने फाइनेंशियल इंक्लूजन का पॉलिसी एग्जीक्यूट करना शुरू कर दी है। जो जो अनबैंक्ड एरियाज है, अनबैंक्ड पर्सन है, उन लोगों तक, उन्हीं क्लस्टर तक, उन गांव तक बैंकिंग फाइनेंस सुविधा जो है वो पहुंचाने के प्रयास गवर्नमेंट कर रही है, पब्लिक सेक्टर बैंक्स कर रहे हैं। तो नंबर ऑफ बैंक्स एंड नंबर ऑफ ब्रांचेस वो बढ़ रही है। तो अगर ये ब्रांचेस बढ़ रही है, बैंकिंग इंस्टीट्यूट्स के नंबर बढ़ रहे हैं, अगर वो पेमेंट बैंक हो, स्मॉल फाइनेंस बैंक, कोऑपरेटिव बैंक हो, अगर ये नंबर ऑफ ब्रांचेस एंड बैंक्स बढ़ते हैं तो उनको एचआर की जरूरत तो होगी। अगर टेक्नोलॉजिकल इनोवेशंस होता है, टेक्नोलॉजी एप्लीकेशंस होता है, लेकिन टेक्नोलॉजी चलाने के लिए जो एचआर चाहिए वो तो चाहिए। और ये सिनेरियो अगर आप देखते हैं तो आपको पता चलेगा कि ये बैंकिंग सेक्टर में अगले 5 बरस में अभी जो प्रेडिक्शन है वो 7 लाख लोगों का रिक्रूटमेंट होने वाला है। ये सब पब्लिक सेक्टर बैंक में, प्राइवेट और कोऑपरेटिव बैंक में तो अलग ही है। तो अपॉर्चुनिटी कम नहीं होगी, वो बढ़ती ही जाएगी। सर बट मैंने अभी देखा जो एसबीआई का जो रिक्रूटमेंट है, इट हैज बीन डिक्रीजिंग बाय ईयर। एसबीआई का अभी जो डिक्रीज हुआ है उसका कारण 2 कारण है। जो पहले का एक जो फेज था 5 बरस का पहले का, तो वहां बल्क रिटायरमेंट था, उसकी वजह से अचानक रिक्रूटमेंट बढ़ गया था। उसके बाद एक घटना घटी, आपको पता है, जो एसबीआई के सब एसोसिएट ब्रांचेस है, बैंक्स है, वो मर्जर हो गया। उनका मर्जर होने की वजह से जो सेम नॉमिनिक्लेचर, सेम डेसिग्नेशन होने वाले जो पोस्ट है उसका नंबर ऑटोमेटिकली बढ़ गया। तो उनका जो एक्सपेक्टेड रिक्रूटमेंट है तो वो कम हो गया है। आप सिर्फ एसबीआई को मत देखिए, बाकी की जो पब्लिक सेक्टर बैंक्स है, प्राइवेट सेक्टर बैंक्स है, कोऑपरेटिव सेक्टर बैंक है, उनको भी देखिए। आपको दिखेगा कि जो रिक्रूटमेंट प्रोसेस है वो बढ़ रहा है। ओवरऑल देखिए, एक इंस्टीट्यूट की तरफ आप देखते हैं तो आपको दिखाई देगा कि वहां कम है। लेकिन स्टेट बैंक ऑफ इंडिया का जो अभी मार्केट का पोटेंशियल है लगभग वो खत्म हो चुका है, क्योंकि उनके जो ब्रांचेस है लगभग सभी रूरल एरिया में पहुंच चुके। उनको बिजनेस एक्सपांशन के लिए नए ब्रांचेस खोलने का जो स्कोप है वो बहुत कम है। लेकिन बाकी के जो बैंक्स है उनके ब्रांचेस अभी तक वहां पहुंचे नहीं है, तो उनका जो एक्सपांशन होगा उससे जॉब अपॉर्चुनिटीज जरूर बढ़ेगी। ओके सर। Anybody else? Anybody else wants to ask the question? Doubts? No, ma'am. सिमरन पूछना है? Ma'am, it's all clear. ओके ओके सर, थँक्यू. पण आता माझाच एक प्रश्न आहे सर तुम्हाला. बोला तो मॅडम. म्हणजे की तुम्ही एवढ्या पद्धतीचं खूप चांगलं काम करता आहात सर बँक रिक्रुटमेंट मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा सर तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने सर तुमचं अभिनंदन आहे या कामाबद्दल आणि थँक्यू. खूप खूप शुभेच्छा आहेत सर. आणि एक क्वेश्चन मला विचारायचा आहे की तुमची आता शॉर्टली कोणती बॅच आहे का आपली IBPS साठी की जी माझ्या TYBCOMच्या स्टुडंटला तिथे एनरोल करायला सोपं जाईल, असं आता कोणती आहे का? मे ते जून या कालावधीमध्ये आमची ऑनलाईन बॅच होती, परंतु ती आता संपते. त्यामध्ये आपल्याला काही एनरोल नाही करता येणार. जुलै पासून आम्ही बॅच शेड्यूल करतोय, परंतु अजूनही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या क्लिअर गाईडलाईन नसल्यामुळे अजूनही आम्हाला कन्फर्म असं सांगता येत नाहीये की ती कंप्लीट बॅच ऑनलाईन होईल की पार्शियली ऑनलाईन आणि पार्शियली ऑफलाईन होईल. कारण जर मॅजिस्ट्रेटनी परवानगी दिली तर आम्ही ती क्लासरूम मध्येच कंडक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड रिझनिंग हे 2 असे विषय आहेत की ते क्लासरूम मध्ये फेस टू फेस त्या ठिकाणी आल्याशिवाय मुलांना प्रॉपर कोचिंग करता येत. ऑनलाईन मध्ये हे करता येतं, परंतु त्याला खूप मर्यादा आहे आणि त्यामुळे आम्ही ऑनलाईनचा तसा आता त्या ठिकाणी थोडासा अवॉइड करायचाच विचार करतोय. या कालावधीमध्ये आम्ही कंप्लीट ऑनलाईन बॅच एसबीआयच्या रिक्रुटमेंटच्या वेळेला आम्ही राबवली आणि आता ती सुरू आहे. परंतु त्यावेळेला पर्यायच आमच्या समोर नव्हता आणि त्यामुळे त्यावेळेला आम्ही असा विचार केला की काहीच नसण्यापेक्षा की आपल्या मुलांना ऍटलिस्ट त्या ठिकाणी एक 60% तरी काहीतरी इनपुट देता येईल हा विचार करून आम्ही ऑनलाईन रन केली बॅच. परंतु मी स्वतः सॅटिस्फाय नाहीये ऑनलाईनच्या बाबतीमध्ये. जे कोचिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड रिझनिंग या 2 इम्पॉर्टंट सब्जेक्टसाठी क्लासरूम मध्ये करता येतं ते ऑनलाईन मध्ये नाही होत.
आणि त्यामुळे आता सध्या आम्ही कन्फ्युजिंग स्टेजमध्ये आहोत. पुढच्या वीकमध्ये आम्ही फायनल डिसिजन जाहीर करणार आहोत. आम्हाला अनेक इन्क्वायरीज येत आहेत की सर ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन. तर एक आठवड्याभरात आम्हाला थोड्याशा गाईडलाईन क्लिअर मिळतील असं अपेक्षित आहे. जर ऑनलाईनचा डिसिजन झाला तर मी आपल्याला जरूर कळवेन. परंतु ऑफलाईनचा जर त्या ठिकाणी निर्णय झाला तर त्या कॅन्डिडेटला इथं